नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. जुलै महिना संपायला आता काही दिवस राहिलेले आहेत. पाऊस नेमका पुढच्या काही दिवसांमध्ये कसा असणार आहे, हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. सॅटेलाइट इमेज तुम्ही मागे पाहताय आणि गेले काही दिवस आपण जर बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये थोडा पाऊस जो आहे तो कमी पाहायला मिळत होता. आत्ता हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, कोणत्या कोणत्या भागांना अलर्ट दिलेत ते जाणून घेऊ. बंगालच्या उपसागरात आपल्याला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तिथे तयार झालेलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये पूर्वेच्या भागांपासून अर्धा हा सगळा जो भाग बघताय ते तुम्हाला ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कारण त्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे तिथे पावसासाठी पोषक असं वातावरण तयार झालं आणि त्या भागांमध्ये पाऊस पडत होता. अरबी समुद्रात कुठलंही सक्रिय आपल्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसत नाहीये, कुठलीही सक्रिय प्रणाली दिसत नाहीये. त्याच्यामुळे तिथे जर तुम्ही बघितलं तर इकडून येणाऱ्या वाऱ्यांचाच परिणाम आपल्याला त्या भागामध्ये दिसतोय. इकडे एक ट्रफ तयार झालेली आहे आणि त्यामुळे हा जो सगळा पूर्वेकडचा भाग आहे, पश्चिम बंगालच्या सगळा इकडचा भाग, त्या भागामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं दिसतंय. महाराष्ट्राच्या सुद्धा काही भागांमध्ये त्यामुळे ढग तयार झालेले आहेत. आपण पुढची इमेज बघूयात. त्या GFS मॉडेलच्या आधारे नेमकी काय परिस्थिती आहे, कुठे कुठे पावसाची शक्यता या इमेजच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. बघा, जे मी तुम्हाला सायक्लोनिक सर्क्युलेशन दाखवलं, इथे निळा कलर तुम्हाला दिसतोय, मध्ये ऑरेंज कलर दिसतोय. म्हणजेच काय तर वारे एकमेकांभोवती फिरून तिथे चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती तयार झाली आहे आणि या चक्राकार वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय असा त्याचा अर्थ होतो. या भागामध्ये हा सगळा हिरवा कलर तुम्हाला दिसतोय, हा सगळा पाऊस या भागामध्ये पडतोय जोरदार. इकडे पश्चिम किनारपट्टीच्या भागात जरी तुम्ही बघितलं महाराष्ट्राच्या, इथे सुद्धा हिरवा कलर दिसतोय, इथे सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. काही दिवसांनी म्हणजेच पुढचे 2 ते 3 दिवस या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. नंतर याचा जोर ओसरेल. बंगालच्या उपसागरात 7 तारखेनंतर पुन्हा एकदा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. अर्थात ते लगेच सांगणं आता थोडंसं लवकर होईल की हे सायक्लोनिक सर्क्युलेशन कधी सक्रिय होऊ शकतं. सध्या या सर्क्युलेशनमुळे पाऊस पडतोय. पुढचे काही दिवस नेमके हवामान विभागाने काय अंदाज दिलेले आहेत, कुठे कसा पाऊस असणार आहे ते सुद्धा अलर्ट सुद्धा आपण जाणून घेऊयात. 28 तारखेचा भाग जर आपण बघितला, 28 तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 28 तारखेला असणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील हे जिल्हे, पुणे आणि त्याचबरोबर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस या भागांमध्ये पडेल. पण बाकी नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, सातारा, सांगली या ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे. या भागांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस नसेल असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. फक्त हा सगळा मराठवाडा असेल. मराठवाड्यामध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला फार पाऊस झालाय असं चित्र दिसलं नाहीये. सध्या जुलै महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तरी मराठवाड्यात चांगला पाऊस होईल का याच्यावरून आता असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण जे अंदाज हवामान विभागाने वर्तवले त्यात असं सांगण्यात येत आहे की येलो अलर्ट आहे. तुम्ही सुद्धा या भागांमधून असाल, विदर्भ, मराठवाडा, या सांगितल्याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडतोय का ते सांगा. 29 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर बघा, सगळ्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. 29 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकणातील सगळे जिल्हे, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. पण हे बाकी सगळे जिल्हे, बीड, परभणी, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस असेल. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये, काही भागांमध्ये विजांसह पाऊस असेल. या सगळ्या भागांचा विचार केला तर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजेच काय तर मुसळधार पाऊस या भागांमध्ये पडेल. काही ठिकाणी विजांसह आपल्याला मेघगर्जनेसह सुद्धा पाऊस या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 29 तारखेला ही परिस्थिती आहे. पुढे आपण जाऊयात, पुढच्या तारखेला नेमका पावसाचा काय अंदाज आहे. 30 तारखेला चंद्रपूर, जळगाव, पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस असणार आहे. बाकी उर्वरित जिल्हे आपण बघितले, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील जिल्हे, या सगळ्या भागांमध्ये 30 तारखेला येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. पुढे 31 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 31 तारखेला पुणे आणि रायगडला ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस या भागांमध्ये असेल. बाकी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नाहीये, धाराशिव, लातूर, सोलापूर वगैरे. पण इकडे दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड या भागांमध्ये 31 तारखेला सुद्धा पाऊस आहे. 4 ते 5 दिवसांचा हा अंदाज होता आणि जुलै महिन्याचे जे 4 दिवस आहेत या 4 दिवसांमध्ये त्या सर्क्युलेशनमुळे बंगालच्या उपसागरात जे तयार झालं, जे वरवर जातंय हळूहळू,
त्यामुळे 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. सगळ्याच भागांमध्ये येलो अलर्ट आहे. येलो अलर्ट म्हणजे काय, ते पाऊस नसणारच आहे असं चित्र नसेल, पण पाऊस असेल, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये पाहायला मिळेल. ऑगस्ट महिन्यामध्ये नेमका कसा पाऊस असतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण अल निनोचा परिणाम आपल्याला जुलै महिन्यामध्ये पाहायला मिळाला. अपेक्षेप्रमाणे पाऊस जुलै महिन्यात नाही झाला. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस जुलै महिन्यामध्ये झालाय. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोकणात खूप पाऊस झाला, त्यामुळे तिथे आपल्याला प्रमाणात पाऊस पाहायला मिळतोय. पण विदर्भ, मराठवाडा हे जिल्हे अजून सुद्धा मुसळधार पावसाची प्रतीक्षा करतायत, कारण शेतकरी या सगळ्या कोरड्या वातावरणामुळे संकटात आहे. त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये तरी चांगला पाऊस या भागांमध्ये पडतो का, अति मुसळधार पाऊस पडतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 4 ते 5 दिवसांचा हा अंदाज होता. तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.